या रेसिपीसाठी लागणार आहे ती म्हणजे मुंगाची डाळ. सालासकटच घ्यायची, साल काढण्याची काही आवश्यकता नाही. ही भिजत घातलेली आहे. 4-5 तास तरी भिजवायची, म्हणजे अशी चांगली भिजली पाहिजे. पूर्ण भिजलेली आहे. आता हिला मिक्सरमधून काढायची आहे, पण त्याच्या अगोदर हे पाणी जे आहे पूर्ण काढून घ्यायचं आणि फक्त कोरडी जी डाळ आहे ती मिक्सरमधून काढायची, म्हणजे ती घट्ट घट्ट अशी राहिली पाहिजे. पातळपणा त्याच्यामध्ये अजिबात यायला नको. तर पूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची. आता यातलं पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे. थोडंफार राहिलं तर चालतं, म्हणजे काही असं पूर्णच कोरडी केली पाहिजे असं कपड्यावर वगैरे टाकून असं नाही आहे. तर पाणी यातलं काढून घेतलं आणि आता ही डाळ भांड्यामध्ये टाकायची मिक्सरच्या. याच्यासोबत कोथिंबीर, त्याच्यानंतर 2 मिरच्या, दोन 3 पाकळ्या लसणाच्या आणि चमचाभर जिरे. आणि हे घ्यायचं आहे चांगलं वाटून मिक्सरमध्ये. एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं हे. या पद्धतीने बारीक करायचं. आता एका कढईमध्ये अगोदर पाणी ठेवायचं. थोडी उकळी येऊ द्यायची याला. या पद्धतीची चाळणी लागणार आहे. या मिश्रणामध्ये मीठ अगोदर टाकून नाही ठेवायचं. मीठ वेळेवर टाकायचं, नाहीतर याला पाणी सुटतं. मीठ वेळेवर टाकायचं आणि लगेच त्याचे गोळे करायचे. आता या पाण्याला उकळी यायला लागली ही चाळणी अशी ठेवायची. याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. कमीच टाकायचं थोडं, कारण नंतर तेल थोडंसं म्हणजे ते चिटकणार नाही. त्याच्यानंतर याचे असे गोळे करून त्याच्यावर ठेवायचे आहे चाळणीवर. जास्त मोठे नाही, जास्त छोटे पण नाही. खालच्या पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे. आता हे पूर्ण टाकणं झाले की याच्यावर झाकण ठेवायचं. त्यामुळे फुल गॅसच आहे, कमी करायची काही आवश्यकता नाही. फुल गॅसवरच हे शिजू द्यायचं. शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. आता हा गॅस थोडा कमी करायचा, म्हणजे मंद गॅसवर चांगलं होतं ते. तोपर्यंत एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे ताक. तर ताकाचं 1 पाऊच आहे हे, अर्धा लिटरचं. तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. एवढं ताक नाही घेणार मी, थोडं कमी करणार आहे, कारण कढी किती लागते त्याच्यानुसार ताक आपण कमी जास्त करू शकतो. काही काढून ठेवलं याच्यातलं मी. आता याच्यामध्ये टाकायचं आहे बेसन. हरभरा डाळीचं पीठ आहे हे. त्याच्यामध्ये हळद टाकायची. मीठ तिकडे पण टाकलेलं आहे आणि इकडे पण थोडं कमी वापरायचं. आता 1 अर्धा चमचा साखर, थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आंबट नाही होत जास्त. मिक्स करून घ्यायचं हे ठेवायचं साईडला. त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसण हे फिरवून घ्यायचं एकदा. थोडं जाडसरच काढायचं आहे असं ठेच्यासारखं. आणि ठेसा जर असेल तुमच्याकडे तयार तर हे काढण्याची आवश्यकता नाही. ठेसा जर असला तर ठेसा पण टाकू शकता. आता तेल टाकायचं. याच्यामध्ये टाकायची मोहरी. मोहरी तडतडायला लागली वाटण टाकलंय. गॅस कमी केलेला आहे आता, कारण मिरच्या भाजलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे अगोदर हे टाकलं. कढीपत्ता आहे. आणि जिरे टाकले याच्यामध्ये. जिरे तुम्हाला जर जास्त तळलेले आवडत असतील तर अगोदर तेलात टाकले तरी चालतात.
मला ते अगोदर टाकले की थोडे असे जळाल्यासारखं वास येतो, त्याच्यामुळे मी थोडे उशिरा टाकत असते. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुरुवातीला टाकले तरीही चालतात. असे तळता येतात ते. हिरवी मिरची आहेच, दोन्ही याच्यामध्ये टाकलेली आहे. अगदी अर्धा चमचाच तिखट टाकत आहे मी. त्याच्यानंतर आता गॅस फुल करायचा आणि हे आता हे चमचा जो आहे फिरवतच राहायचा, नाहीतर कढी पूर्णपणे फुटते. पाणी टाकायचं. गॅस पूर्णपणे फुल ठेवायचा आणि चमच्याने फिरवत राहायचं उकळी येईपर्यंत. उकळी आल्यानंतर चमचा काढून घेतला, फिरवणं बंद झालं तरी पण काही होत नाही. पण या पद्धतीने फिरवत राहिलं की ती फुटत नाही. आणि उकळी यायला काही वेळ नाही लागत, अगदी 2-3 मिनिटामध्येच येऊन जाते. आता उकळी यायला लागली, चांगली उकळी येऊ द्यायची आणि गॅस कमी करायचा आणि त्याच्यानंतर तिला शिजू द्यायचं चांगलं. आता काही ती आता म्हणजे कोणतंच टेन्शन राहत नाही, फुटायचं वगैरे टेन्शन राहत नाही तिचं. नाहीतर कढी का फुटली तर ती म्हणजे खाण्याच्या लायकीची राहतच नाही. आणि आता कमी गॅसवरती चांगली शिजू द्यायची. हे पण आता चेक करून पाहायचं झालं असेल तर. पूर्ण कोरडं झालेलं आहे, लगेच निघता येईल, असं चाळणीला चिटकत नाही. तर हे लगेच उकळी येईपर्यंत थोडा वेळ ठेवायचा आणखी. तसं हे शिजलेलं आहे, जास्त वेळ नाही लागत याला शिजायला, पूर्णपणे शिजलेलं आहे. आता 1-2 मिनटं झाले. अगोदर शिजलेलं होत असते पण तरी पण मी 2 मिनटं ठेवलं शिल्लक. त्यानंतर हे जे आहे हे या कढीमध्ये सोडून द्यायचे. काहीतरी नवीन, रोजच्या अपेक्षा चांगली लागते ही पण भाजी. हे टाकल्यानंतर थोडीशी उकळी येऊ द्यायची, कारण कढी पण शिजलेली आहे आता आणि हे गोळे पण शिजलेले आहे. पण तरी पण थोडा वेळ अगदी 2-3 मिनटं शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर भाजी ही तयार होऊन जाते. कमी गॅसवर आता 2-1 मिनटंच ठेवायचं. आता ही भाजी झाली तयार. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी घेऊन परत एकदा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.